की रे, किती उशीर झाला. हे काय ग मला परेशान करते, जा ना झोपू दे मला. आता उठला. अरे लवकर उठला असता तर नाश्ता वगैरे केला असता लवकर. बरं जा, का मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. बरं ठीक आहे, चल मी फ्रेश होऊन येतो. बाहेर जाऊ आज. अरे भैया, कुठे चालला. मी बाहेर चाललो, मला काम. अरे नाश्ता बनवलाय मी, नाश्ता तर करत जा. समजत नाही ना, एकदा सांगितलेलं बाहेर जायचं मला. आता तू काय झालं बाई, काहून नाराज बसली? काय नाही आई, काय नाही झालं. आज रक्षाबंधन आहे ना. आई मला माहितीये, म्हणून मी आज लवकर उठली होती. पण त्याला माहितच नाही आज रक्षाबंधन आहे, आणि आजही तो माझ्यावर ओरडला. चालते बाई, तुझा भाऊच आहे ते, येईलच आज त्यानं. कशाला काळजी करते? पण त्याला आठवणही नाही. काय झालं, एवढा उदास का बसलायस? काय नाही रे, आज महत्वाचा दिवस आहे काय आज? आणि रक्षाबंधन आहे ना, आणि का? माझी बहीण माझ्या जवळ नाही. आज रक्षाबंधन आहे. हो. बरं ऐक ना, आज तू माझ्या घरी येणार आहे, ठीक आहे? अरे चला, माझं काय काम आहे? तू येणार का नाही एवढं सांग. येणार रे मी. तू तर बोलला होता तुला उशीर होईल, मग एवढ्या लवकर कसा आला. उशिरा येणार होता ना. सॉरी, मला माहीतच नव्हतं की आज रक्षाबंधन आहे. चल आता आलोय ना, आता काय बोलतच बसणार का? राखी बांधणार नाही. चल.
तुझ्यावर कधीच रागवणार नाही आणि चिडणारही नाही. आणि ताई तुला ओरडल्याबद्दल, पण याच्यानंतर मी तुला कधीही ओरडणार नाही. आणि आतापर्यंत रागवल्याबद्दल तुला मनापासून सॉरी. मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. मी तुझ्यावर किती ओरडत असलो तरी माझं प्रेम तुझ्यावर कधी कमी होणार नाही. स्वप्नील दादा, बरे मी तुझी सख्खी बहीण नसली तरी तू माझा भाऊ आहे. अरे वा ताई, तू तर खूप हुशार झाली आहेस. श्रद्धा, तू नेहमी मला राखी बांधते, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नसते. पण मी तुला देण्यासाठी काहीतरी आणले. दादा, मी तुला गिफ्ट साठी नाही राखी बांधत रे. लोक नेहमी माझ्या पाठीशी असावे आणि माझी रक्षा करावी म्हणून मी तुम्हाला राखी बांधते. तुझ्यासारखी बहीण सर्वांना मिळली पाहिजे, कारण तू खूप हुशार आहे. तरी तुला माझ्याकडून एक छोटस गिफ्ट. काय दादा, तू पण गिफ्ट वगैरे काय नसते र. म्हणजे अरे देवाने मला अजून एक जीवभावाचा भाऊ दिला. अजून काय पाहिजे मला. मी असं ऐकले की तू YouTube वर शॉर्ट फिल्म बनवत आहे. बघितलं मी तुझा माटीचा राजा शॉर्ट फिल्म. तुला लवकरच यश मिळेल.